सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। कोकणात नारायण राणे, नितेश राणे आणि महायुतीच्या इतर नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगले काम सुरू आहे। मात्र उद्धव ठाकरे गटाने कोकणातील निवडणुकांकडे दुर्लक्ष केले आहे। त्यांचा कोणताही मोठा नेता तिथे फिरकला नाही, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह नाही। जिल्हा परिषदेत महायुतीला 40 ते 45 जागा मिळतील आणि पंचायत समितीतही त्यांचेच वर्चस्व राहील, असा विश्वास रवींद्र फाटक यांनी व्यक्त केला। यावेळी ते काय म्हणाले ते पाहूया। कसं बघता, खूप उलटापालट झाले होते, कसं बघताय? ठाणे महानगरपालिकेमध्ये धर्मवीर आनंदीगे साहेबांनी आणि बाळासाहेब ठाकरेंचा कायमस्वरूपी शिवसेनेचा झेंडा आहे, महायुतीचा झेंडा तो कायमस्वरूपी शिंदे साहेबांनी कायमस्वरूपी ठेवलेला। या वर्षी मला वाटतं बिनविरोध आपले दोन्ही महापौर, उपमहापौर, शिवसेनेचा महापौर पिंपळे मॅडम झाल्यात आणि कृष्णा पाटील उपमहापौर झालेत। आमच्या दोन्ही आज बिनविरोध निवड झाली आहे, त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आपल्याला महायुतीमध्ये 104 नगरसेवक आलेले आहेत, त्यामुळे 100% आपल्या या ठाणे महानगरपालिकेमध्ये ठाण्याच्या जनतेने सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या जो विश्वास ठेवून लोकांनी मतदान केलंय, त्याच्यामध्ये आम्हाला वाटतं की यामध्ये 100% महायुतीच्या बाजूने लोक होते। हे वारंवार एकनाथ शिंदे साहेबांवर आरोप करतात, संपवण्याची भाषा होते शिवसेनेला, कसं बघताय सगळीकडे, काय तुम्ही उत्तर द्या? बघा, महायुतीमध्ये ज्या गोष्टी बोलत असतात ते समजलं का की ज्या आपण शिंदे साहेब जास्त महत्व देत नाहीये आणि पक्षाच्या माध्यमातून आपण पक्षाचं काम करत असतो। कोणाला मोठं व्हायचं असतं त्या माध्यमातून त्याच्यामुळे चर्चा करत असतात, त्याच्यात दुर्लक्ष करतो आम्ही। एकाच पक्ष म्हणजे महायुतीमधले दोन नेते अशा प्रकारे जर टीका होत असेल आणि उपमुख्यमंत्री पदावर राहिले आणि पक्षाचं नेतृत्व करलेल्या नेत्यावरती टीका होणं, हे तुम्हाला कसं वाटतं? मला वाटतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याच्यात निर्णय घेतील आणि आमच्या दृष्टिकोन हा विषय चालूच आहे, नक्की मुख्यमंत्री याच्यात विचार। सर, मागील काही दिवसांपासून आपण कोकण दौरा करताय, सिंधुदुर्गमध्ये ठाण म्हणून इथली परिस्थिती पाहिजे तर सध्या उपमुख्यमंत्र्यांची सभा देखील आज होते आणि या सभेकडे संपूर्ण या कोकणवासियांचं लक्ष आहे। रत्नागिरी नंतर चिपळूण आणि रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग कोकणात सध्याची परिस्थिती बघता, उभाटा आणि आताची परिस्थिती आणि आपलं राजकीय एक विश्लेषण काय? नाही, मला वाटतं मी 4 दिवसापासून कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये फिरतोय। कुडाळ असेल, मालवण असेल, सावंतवाडी असेल, देवगड असेल, या 4ही मतदारसंघात मी फिरतोय। आज सन्माननीय आमचे मुख्य नेते शिंदे साहेब यांची जाहीर सभा कुडाळमध्ये होते आणि आजच्या माध्यमातून मला वाटतं महायुतीचं सरकार, महायुतीच्या जिल्हा परिषदेवरती झेंडा फडकेल याच्यात काही शंका वाटत नाही। मला वाटतं 40 ते 45 सीट महायुतीच्या जिल्हा परिषदेवर येतील आणि पंचायत समितीचा पण त्याच माध्यमातून मला वाटतं त्यांचा विजय होईल आणि मला वाटतं सिंधुदुर्गामध्ये बिनविरोध पण जिल्हा परिषदेत 5-6 सीट झालेत, 10-15 सीट मला वाटतं पंचायत समितीच्या झाल्यात। मला वाटतं खरोखर ही सुरुवात चांगली आहे आणि सन्माननीय कोकणाचे नेते आमचे राणे साहेब, त्याच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री नितेश राणे असतील, निलेश राणे असतील आणि आम्ही सर्वच लोक मिळून या माध्यमातून काम करतो। तर आम्हाला वाटतं की इथे चांगलं राणे साहेबांवरती आणि महायुतीवरती लोकांनी विश्वास ठेवलेला आहे। कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून बघितलं जात होतं, ठाकरेंना मानणारा वर्ग या ठिकाणी होता। मात्र आता जर बघितलं तर नगरपंचायत निवडणुका असतील किंवा आता जिल्हा परिषद निवडणुका वगैरे, ठाकरे शिवसेनेचा कोणी मोठा नेता या ठिकाणी आलेला नाहीये, संपूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचं चित्र आहे। काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं महाराष्ट्रातच असं वाटतंय की उबाटाने हे इलेक्शन सोडून दिले आहे। जिल्ह्यात तर आम्ही बघतोय की या जिल्ह्यात एक पण उबाटाचा कुठला नेता फिरत नसल्यामुळे मला वाटतं इलेक्शन त्यांनी सोडून दिलेली आहे आणि ते दिसत पण नाही। त्यांचे उमेदवार पण, कार्यकर्ते पण आपल्या पद्धतीने काम करतात, पण मला वाटत नाही नेत्यांनी सपोर्ट केल्यामुळे, नेत्यात लक्ष घालत नसल्यामुळे त्यांचं पण दुर्लक्ष होत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।